Cancer Healer Center, a new beginning. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ, रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. पाकिस्तान अपयशी राष्ट्र, भारताला शांततेत जगू देणार नाही, पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. ISIनं मनाई केली असतानाही पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पहलगाम हल्ल्याची योजना आखली, पाकिस्तानचे माजी मेजर आदिल राजा यांचा मोठा आरोप. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला, भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या पलक मसीह आणि सूरज मसीहला पंजाब पोलिसांकडून अटक, दोघांनी पाकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले. पाकिस्तानी जवानाचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न, पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात, राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरात कारवाई. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना, पाक लष्कराकडून POK मधील नीलम व्हॅलीत दहशतवाद्यांसाठी शिबिर, व्हिडिओ समोर. पाक सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ला केल्याची माहिती, हल्ल्यात पाक सैनिकांचा मृत्यू, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा, चीनच्या प्रभावामुळे बलुचिस्तानात अस्थिरता वाढत असल्याची माहिती. अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू, अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट, पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज. पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव, पाकला करत असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची IMFला विनंती, मदत पुढे ढकलली जाण्याची शहाबाज आणि मुनीरला भीती. LOCवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार, भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. POKत भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी, बंकर्सची साफसफाई सुरू, मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवरही बंदी. 12 दिवस होऊनही अजून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला घेणं असतं का, संजय राऊतांचा सवाल. भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार, शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाचा निर्णय, लष्कर 48 लॉन्चर्स, 85 क्षेपणास्त्र खरेदी करणार. भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन, पहलगाम हल्ला आणि भारतानं घेतलेल्या निर्णयावर उद्याच्या अधिवेशनात चर्चा होणार. सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन संजय राऊतांकडून पवारांची भेट, राऊतांकडून शरद पवारांना नरकातला स्वर्ग हे नवं पुस्तक भेट. नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद, 2 पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवल्यानं निर्णय. 12वीचा निकाल उद्या लागणार, राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करणार. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार, कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यात दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार. सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचा भाव वाढला, सोनं 92,770 रुपये तोळा, तर चांदी 83,400 रुपये किलो. लासलगावमध्ये मेंढपाळांवर चारा आणि पाण्यासाठी गावोगावी भटकंतीची वेळ, ओढे, नाले आणि नद्या आटल्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर, मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट, पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. आज रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही, नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. IPL सामन्यात बंगळुरूचा चेन्नईवर 2 धावांनी थरारक विजय, प्रथमच एका सीझनमध्ये RCB कडून चेन्नईचा दुसऱ्यांदा पराभव, गुणतालिकेत RCB अव्वल स्थानी. Cancer Healer Center, a new beginning.